नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीच्या फराळाला सुरुवात झालीच असेल ना. तर चला, आपण मागच्या व्हिडिओमध्ये चकलीची भाजणी कशी करायची बघितली होती. भाजणी तयार आहे. आज आपण त्याच्यापासून चकली करूयात. यासाठी मी इथे परातीत 8 कप चकलीची भाजणी घेतलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. यानंतर यामध्ये तीळ आणि ओवा टाकून घेतलेला आहे. ओवा मी थोडासाच टाकला आहे, कारण भाजणीमध्ये पण मी ओवा टाकलेला होता. यानंतर यामध्ये टाकूयात चवीपुरतं मीठ, हे सगळं उलटण्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छान मिक्स करायचं. भाजणीला सगळीकडे तिखट मीठ वगैरे लागलं पाहिजे पिठाला. यानंतर मध्ये असं थोडासा खड्डा करून घेऊयात, कारण यामध्ये आपल्याला आता तेल घालायचं आहे. तर 8 कप भाजणीसाठी मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. तुम्ही 1 कप किंवा एका वाटीसाठी 1 चमचा, छोटा आपला पोहे खायचा चमचा असतो तो 1 कप चमचा तेल घेतलं तरीही चालेल. इथे मी 8 कप भाजणीसाठी, म्हणजे 8 मीडियम साईजची वाटी असते त्या साईजच्या भाजणीसाठी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. तेल एकदम छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि आता ते भाजणीमध्ये टाकून घेऊयात. छान कडकडीत तेलाचं मोहन आपण भाजणीला घातलेलं आहे आणि आता उलटण्याने ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गरम आहे तोपर्यंत चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं. छान सगळीकडे आपल्या पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे. नॉर्मल थंड झालेलं आहे. आता मी हाताने हे पीठ सगळं चोळून घेते, म्हणजे तेलाच्या गाठी राहणार नाहीत. व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि पिठाला हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सगळ्या साईडने व्यवस्थित मिक्स करायचं. हे पहा, अशी पिठाची मूठ बनली की समजायचं की आपली भाजणी किंवा आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे. तेल सगळीकडे लागलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे पीठ मळण्यासाठी असं गरम, उकळून नाही घ्यायचं आहे, पण थोडंसं गरम, म्हणजे कडकडीत पाणी वापरणार आहोत. पाणी पण खूप गरम आहे, त्यामुळे आधी उलटण्यानेच मिक्स करून घेऊयात. मी अर्धा पेला पाणी घेते आहे. या पूर्ण पिठासाठी 4 पेले पाणी लागलेलं आहे. 4 ते 4.5 पेले. सगळं एकदमही पाणी नाही ओतायचं, थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. कारण जास्त पातळ झालं तर आपली चकली बिघडू शकते. नॉर्मल जरा थंड झालं की मग मी ते हाताने व्यवस्थित मळून घ्यायला सुरुवात केलेली आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळी पीठ ठेवायचं नाही आहे. मीडियम असू देत, ज्यामुळे आपल्याला चकली पाडायला सोपं जाईल.
व्यवस्थित सगळं पीठ मळून घ्यायचं आहे। मी भाजणीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं त्यातलं अर्ध पीठ वापरलेलं आहे। ती तयार भाजणी 2 किलोची झालेली होती, तर त्यातलं अर्ध म्हणजे 1 किलो पीठ मी आता वापरलेलं आहे। पिठाचा व्यवस्थित गोळा तयार करून झालेला आहे। छान घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। अगदी खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे। अशी कन्सिस्टन्सी आहे। यामध्ये ही बोटं अशी रोवली जात आहेत। हे पीठ झाकून ठेवूयात एक 10 ते 15 मिनिटांसाठी, म्हणजे त्याला वाफ येईल जरा। हे पहा, छान वाफ आलेली आहे। सगळं मॉइश्चर या पातेल्याला लागलेलं आहे। तर आता यातलं थोडंसं पीठ घेऊन नॉर्मल कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याने हे थोडंसं मळून घ्यायचं आहे, कारण हे खूप घट्ट आहे, आपल्याला चकली याने पाडता येणार नाही, म्हणून थोडंसं मऊ करून घ्यायचं। थोडं थोडं पीठ जसं लागेल तसं मऊ करून घेऊयात। हे पहा, मी दोनदा थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे, तरीही पीठ खूप जास्त पातळ झालेलं नाही आहे। चकली पाडायला घेताना परत एकदा पीठ व्यवस्थित थोडं थोडं मळून घ्यायचं, त्यामुळे आपली चकली पाडताना तुटणार नाही त्याची तार आणि व्यवस्थित छान चकली पाडली जाईल। या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता या पिठातला पण छोटा गोळा काढून घेऊयात। या सोऱ्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे। यामध्ये गोळा ठेवून आता आपण चकली करायला घेऊया। एका साईडला कढईत मी तेलही तापायला ठेवलेलं आहे। ताटाच्या मागच्या साईडला थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे आपण चकली त्याला चिकटून बसणार नाही आणि यावरती आपण छान चकल्या पाडून घेऊयात। हे पहा, व्यवस्थित चकली करता येते। चकलीचं पीठ खूप पातळी करायचं नाही, त्यामुळे चकल्या वातड होतात आणि मऊ पडतात। थोडंसं घट्टसरच ठेवायचं। चकल्या पाडताना जरा त्रास होतो, पण त्यामुळे चकली छान कुरकुरीत होते। आपलं तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपण चकल्या तळून घेऊयात। चकली सोडताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे। ज्यामुळे टेम्परेचर कंट्रोल होतं आणि आपल्या चकल्या तेलात विरघळत नाहीत। जरा सेट झाल्या की अशा चकली पलटी करून घ्यायची आणि मग आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत। यानंतर बारीक गॅसवरच छान चकल्या तळून घ्यायच्या आहेत। चकल्या व्यवस्थित सेट होईपर्यंत त्याला चमचा लावायचा नाही, नाहीतर चकल्या तुटतात।
परत एकदा उलटून घेऊयात. दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. अजूनही तेलात बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपल्या चकल्या अजून चांगल्या तळून झालेल्या नाही आहेत. हे पहा, आता तेलातले बुडबुडे कमी झाले आहेत. चकल्यांचा कलरही चेंज झालेला आहे. तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे चकलीतला पाण्याचा अंश पूर्ण शोषून घेतलेला आहे आणि आपली चकली चांगली तळून निघालेली आहे. आता आपण तेल निथळून या चकल्या काढून घेऊयात. हे पहा, अजिबात तेलात चकली विरघळलेली नाही आहे आणि तुटलेलीही नाही आहे. अगदी छान कुरकुरीत चकली तळून निघालेली आहे. त्याचा शेपही अगदी जसा आपण बनवलेला तसाच आहे. अशा प्रकारे मी या सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. अगदी छान कुरकुरीत आणि खमंग झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान कुरकुरीत आहे, आतून पोकळ आहे, त्यामुळे ती व्यवस्थित भाजली पण गेलेली आहे. त्यात पाण्याचा अंश नाही, त्यामुळे ती लूजही पडणार नाही आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.